ओम गुरुदेव नमस्कार. पक्ष पंधरवड्यातील आज शेवटचा दिवस, अमावास्या. त्यांनी आपल्याला जन्म दिला. जीवनातलं सर्वोत्तम ध्येय काय आहे यासाठी संस्कार केले. त्यामध्ये आई वडील, बंधू भगिनी, त्याचबरोबर आजी आजोबा, अनेक पिढ्या, काका मामा मावशी आत्या, तसंच विविध क्षेत्रातलं ज्ञान देणारे गुरु. आध्यात्मिक क्षेत्रामध्ये तू सच्चिद आनंद स्वरूपच आहेस. जीवो ब्रह्मैव परहा ही आम्हाला जाणीव दिली, ज्ञान दिलं. अनुभवासाठी आम्हाला अनेक प्रकारे शास्त्र समजावून दिलं. त्या सगळ्यांच्याबद्दल आपल्या मनामध्ये एक आस्था, श्रद्धा, प्रेम, आदर पराकोटीचा असतो. त्यांचं स्मरण करून, त्यांचे आशीर्वाद घेऊन आपल्या जीवनाची वाटचाल परमश्रेष्ठ पदापर्यंत, परिपूर्णतेपर्यंत सहजतेनं करत राहायची. त्यांचं स्मरण केल्यानं हे निश्चित प्राप्त होतं. अशा सर्व पितरांचे आशीर्वाद आपल्याला अत्यंत प्रेमपूर्वक लाभलेले आहेत अशी जाणीव आपली आपणच करून घ्यायची. त्यांच्याकडून जे शिकायला मिळालं, त्यांच्या नात्यातून जे आपण अनुभवलं. उदाहरणार्थ, आईनं आम्हाला या विश्वाकडे आईनं प्रेम दिलं, ते देण्याची प्रेरणा दिली. वडिलांनीसुद्धा आम्हाला सर्वांच्याकडे वडिलकीच्या नात्यानं पाहण्याचं प्रत्यक्ष प्रेरणादर्शक असं व्यक्तिमत्व दाखवलं. त्यांच्यातील प्रेम, सात्विकता, शुद्धता पराकोटीची होती. शेवटी असंच पिढ्यानपिढ्या पाहत गेलं तर शेवटी हे विश्व निर्माणच झालं नाही. तिथं असणारे परमात्मा परब्रह्म आहे, तिथंच जोडलं जातं. त्या परमतत्वाची जाणीव, त्या आत्मतत्वाची जाणीव आपल्याला सदैव राहावी असं मार्गदर्शन आपल्याला या पितृपंधरवड्यामध्ये होणं साहजिक आहे. ती श्रद्धा, प्रेम त्या सर्वांच्याबद्दल मानून त्यांना नतमस्तक होऊया आणि उर्वरित जीवनामध्ये परिपूर्णता प्राप्त करून आपल्याबरोबर असणाऱ्या सर्वांच्या बरोबर सत्संगामध्ये राहून या ज्ञानाच्या पराकाष्ठा जी आहे ती आत्मस्वरूपी स्थिर राहण्याची ती सदैव व्हावी अशी प्रार्थना करूया. ओम गुरुदेव, ओम गुरुदेव.